ओझर नगर परिषदेतील हद्दीतील श्रमिक नगर, मिलिंदनगर, राजवाडा, केजम कॉलनी, मरीमाता गेट, आंबेडकर नगर तसेच ओझर उपनगरातील सर्व नळ कनेक्शन व घरपट्टी पाणीपट्टी या संदर्भात ओझर नगर परिषदेनं कठोर कारवाई करण्यात आली। ज्या लोकांनी नळपट्टी व घरपट्टी भरलेली नाही त्यांचं नळ कनेक्शन कट करण्यात आलं। ओझर नगर परिषदेचे सीओ किरणजी देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। यामध्ये ओझर नगर परिषद कर्मचारी निलेश शेळके, संतोष सोनवणे, नंदू निर्भवणे, भारत उभाळे, सागर कावळे, अमोल गवळी, विजय चाफळकर या सर्वांनी मिळून कारवाई केली। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, उपसंपादक, ओझर। पर्यंत तुम्ही श्रमिक नगर या ठिकाणी आले, आतापर्यंत तुमचे काही वसुली झाली का? 50% 100%? नगर श्रमिक नगरच्या रहिवासी आम्हाला सहकार्य पण करत आहे आणि काही थोडी कटू कारवाई पण आम्हाला करावी लागते। पण आम्ही त्या रहिवाशांना वेळ पण देत आहे की तुम्ही वेळेत कर भरा आणि नगरपालिकेचे सहकार्य करा। ओके, ठीक। घरपट्टी लागेल सर। बोला। आमची ओझर नगर परिषदेच्या वतीने सर्व ओझर गावातील नागरिकांना विनंती आहे का कर भरून नगरपरिषद सहकार्य करावे आणि कटू कारवाई टाळावी ही आमची नगर परिषदेची वतीने विनंती आहे। आणि ओझर नगर परिषद मुख्याधिकारी श्री किरणजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीची मोहीम राबवत आहे। तर आमची सर्वांना विनंती आहे की नगर परिषद सहकार्य करावे आणि कटू कारवाई टाळावी। घरपट्टी लागेल सर। बोला। आमची ओझर नगर परिषदेच्या वतीने सर्व ओझर गावातील नागरिकांना विनंती आहे का कर भरून नगरपरिषद सहकार्य करावे आणि कटू कारवाई टाळावी ही आमची नगर परिषदेची वतीने विनंती आहे। आणि ओझर नगर परिषद मुख्याधिकारी श्री किरणजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीची मोहीम राबवत आहे। तर आमची सर्वांना विनंती आहे की नगर परिषद सहकार्य करावे आणि कटू कारवाई टाळावी। पर्यंत तुम्ही श्रमिक नगर या ठिकाणी आले, आतापर्यंत तुमचे काही वसुली झाली का? 50% 100%? श्रमिक नगरच्या रहिवासी आम्हाला सहकार्य पण करत आहे आणि काही थोडी कटू कारवाई पण आम्हाला करावी लागते। पण आम्ही त्या रहिवाशांना वेळ पण देत आहे की तुम्ही वेळेत कर भरा आणि नगरपालिकेचे सहकार्य करा। ओके, ठीक।